नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मस्त अशी पावभाजी बनवून दाखवणार आहे आणि ती पण चीज पावभाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा भाज्या उकडायला टाकायच्यात। त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आहेत बटाटा बारीक चिरून घेतलाय मी, त्यानंतर फ्लावर ती पण चिरून घेतली आहे, हा आहे वटाणा, आता नंतर शिमला मिर्च बारीक चिरून घेतली। आता मी ह्या सर्व भाज्या धुवून घेणार आहे। वटाणा मी टाकत नाही ह्याच्यामध्ये धुवायला, कारण मी तो धुवून ठेवला होता। भाज्या धुवून घेतल्यात मी चांगल्या, आता मी कुकर मध्ये टाकून घेतलीये। पाणी टाकून मी भाज्या शिजायला ठेवणार आहे। थोडंसं मीठही टाकून घेते त्याच्यामध्ये। आता ह्याला मी झाकण लावून शिजून घेणार आहे। पावभाजीच्या आपल्या भाज्या शिजतायत तोपर्यंत मी तुम्हाला दाखवून घेते की आपण त्यामध्ये अजून काय काय ॲड करणार आहोत। आपण टोमॅटो घेतला आहे, याची मी प्युरी करणार आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे, त्यानंतर पावभाजी मसाला लागणार आहे, मीठ आणि लाल तिखट, हळद पावडर, चीज पावभाजी करणार आहे त्यामुळे चीज पण लागणार आहे, आणि अद्रक लसूण पेस्ट। टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतेय। टोमॅटोची प्युरी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे। हे पहा, आपल्या भाज्या ह्या अशा प्रकारे शिजून झालेल्या आहेत, त्या मी काढून घेते। ते आपल्याला मॅश करायच्या। हे सगळ्या भाज्या आता मी मॅश करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या ह्या मॅश करून घेतलेल्या आहेत, आणि मी कढई सुद्धा तापायला ठेवली आहे गॅसवरती। तेल टाकून घेते त्याच्यावरती। तेल गरम झाले, त्यामध्ये मी कांदा टाकून घेते। कांदा गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत मी तेलामध्ये परतू देणार आहे। कांदा गोल्डन ब्राउन झालाय, आता मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतेय। अद्रक लसूण पेस्ट सुद्धा यामध्ये मस्तपैकी अशी शिजू देणार आहे मी। लसूण पेस्ट टाकल्यानंतर एकदम मस्त असा फ्लेवर येतोय। आता यामध्ये आपण टोमॅटोची जी प्युरी केली होती ती पण टाकून घेऊया। आता हे सर्व मी थोडा वेळ तेलामध्ये शिजू देणार आहे। कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झाली आहे। आता मी त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतेय। हळदी पावडर टाकते, त्यानंतर लाल तिखट, आणि पावभाजी मसाला।
मसाले पण थोडे 1-2 मिनटं मी तेलामध्ये परतू देणार आहे. मसाले व्यवस्थित परतले गेले आहे. मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. भाज्या शिजताना मी मीठ टाकलं होतं, त्यामुळं त्याच हिशोबाने मी मीठ टाकलेलं आहे. आता मी ज्या ह्या मॅश केलेल्या भाज्या आहेत ते टाकून घेते. हे पहा, अशा प्रकारे भाज्या मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी मी जे भाज्या शिजत टाकल्या होत्या, जे पाणी राहिलं होतं तेच पाण्याचा यूज मी इथं करणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय. जास्त पण पातळ करायचं नाही आहे आपल्याला. आता मी थोडा वेळ ह्याला शिजू देणार आहे. हे पहा, मस्त अशी चीज पावभाजी तयार आहे. तर नक्की ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. तुमची प्रत्येक कमेंट, प्रत्येक लाईक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.